नमस्कार, क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण कच्च्या साबुदाण्याची झटपट होणारी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी बघणार आहोत। सोपी रेसिपी आहे, चवीलाही खूप छान लागते। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या रेसिपीसाठी 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे। अजिबात आपल्याला साबुदाणा भिजवण्याची गरज लागत नाही। कधी-कधी साबुदाणा भिजवण्याचा आपण विसरून जातो आणि आपला उपवास असतो। सो तेव्हा काय करायचं, अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करू शकता। इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासामध्ये ही जी प्लास्टिकची बॅग आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही ही बॅग सेट करू शकता ग्लासमध्ये, जेणेकरून यामध्ये आपल्याला साबुदाणा भरता येईल। मध्यभागी हात घालून अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। आता हा आपला ग्लास सेट करून तयार झालेला आहे। याच्यानंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे कच्चा, तो या ग्लासमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। जेवढी तुमची प्लास्टिकची बॅग असेल तेवढाच तुम्ही साबुदाणा यामध्ये भरून घ्या, जास्त भरू नका। जेवढा तुमचा साबुदाणा बसतोय त्यामध्येच घालून घ्या। जर तुम्हाला 1 वाटी सांगितला असेल पण तो बसत नसेल, तुम्ही थोडा त्यामध्ये जागा मोकळी ठेवायची आहे, जेणेकरून ती अशा प्रकारे आपल्याला बॅग धरता येईल। आता ही साबुदाण्याची बॅग आपली तयार झालेली आहे। ती थोडीशी अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे आणि वरचा भाग त्याचा टाईट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारची ही छोटीशी घासणी आपल्याला घ्यायची आहे। इथे आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। हे बटाटे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला हे बटाट्याचं साल काढण्याचं मशीन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपी जाते। आणि सालीसकट बटाटे जर आपण या रेसिपीमध्ये वापरले तर तुमच्या तोंडाखाली ती साल येईल, सो ती रेसिपी चांगली होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। अशा प्रकारची आपल्याला खिसणी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता, मोठ्या होलची किंवा छोट्या होलची, जी अवेलेबल असेल तुम्ही ती घ्यायची आहे। आणि हे जे बटाटे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत ते एक करून आपल्याला या खिसणीने खिसून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या रेसिपीसाठी ही सोपी गोष्ट होते बटाटा खिसल्यानंतर। सो जास्त वेळ लागत नाही खिसण्यासाठी, लगेच ही खिसून रेसिपी तयार होते। सो बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे। तुम्ही बारीक होलने खिसू शकता किंवा मोठ्या होलने खिसले तरीही चालतील। अशा प्रकारे आता आपले हे 2 बटाटे खिसून झालेले आहेत। जर तुमच्याकडे अशा प्रकारचे 2 बटाटे नसेल आणि मोठ्या साईजचा 1 बटाटा असेल, तुम्ही तो घेतला तरीही चालेल। इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आणि हा कच्चा साबुदाणा घालायचा आहे, भिजवलेला नाही। याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्याचं आपल्याला झाकण घ्यायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आणि हा साबुदाणा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपण साबुदाण्याचं हे पीठ तयार केलेलं आहे। पीठ म्हणजे एकदम बारीक करायचं नाही, ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ असतं, जाडसरच असं रवाळ, ज्याप्रमाणे रवा असतो आपला त्याचप्रमाणे दळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला मिरच्या तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल, आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरीही चालेल। आपण जो बटाटा खिसून घेतला होता तो आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बटाटा खिसल्यानंतर लाल होतो। सो तो धुवून घेतला की लगेच अशा प्रकारचा सफेद होऊन जातो। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घाला। जरी ती उपवासाला बनवत असाल तर उपवासाचं मीठ घातलं तरीही चालेल। थोडंसं पाणी घाला, 2 ते 3 चमचे, आणि परत एकदा हे मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, 2 ते 3 चमचे पाण्यात होऊन जातं। अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा, हिरवट असा आपल्या पेस्टला कलर आलेला आहे, कारण यामध्ये आपण मिरची घातली होती। सो मी मीडियमचं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बॅटर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपी जाईल। जास्त वेळ लागत नाही रेसिपी करण्यासाठी। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर अजून तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता। अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान असं मिक्स करायचं। हे 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे।
जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं तरीही चालेल। इथे एक बोल घ्यायचा आहे, छोटीशी वाटी तुम्ही घेऊ शकता। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घालू शकता। जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल। 1 चमचा तीळ घाला, सफेद तीळ। अर्धा चमचा लाल तिखट घाला। लाल तिखट म्हणजे फक्त आपल्याला इथे मिरची पावडरच वापरायची आहे, गरम मसाला नाही। थोडीशी हळद घालून घ्या। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे। तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले सगळे मसाले तयार झालेले आहेत। आता हे छान असं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते सगळे एकजीव होतील आणि छान असे मिक्स होतील। दिसायला हे खूप छान दिसतं हे। इथे आपल्याला एक छोटा पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। 2 चमचे आपल्याला तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हा थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त फ्राय करायचा नाही तर तो काळा होईल। अशाच प्रकारे त्याचा कलर दिसला पाहिजे। आता आपला हा मसाला फ्राय झालेला आहे, गॅससुद्धा बंद केलेला आहे। हे जे बॅटर आपण 10 मिनिटासाठी ठेवलं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं तयार झालेलं आहे। जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता तो मसाला आपल्याला आता या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। छान असा मिक्स करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, पिवळसर असा रंग आलेला आहे। परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा, कारण आपण मसाले घातलेले आहे। सो तो जो मसाल्यांचा वास असतो तो याच भांड्यामध्ये राहिला पाहिजे। 5 मिनिटे झालेली आहेत आणि हा मसाला आता आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय। याच्यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये अशा प्रकारची प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, जी केकवाले यूज करतात क्रीम भरण्यासाठी। ती प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासला सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी सेट होईल। जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढं बॅटर यामध्ये बसत आहे तेवढंच तुम्ही घाला, जास्त घालू नका। जर तुमच्या पिशवीचा आकार मोठा असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल, कारण ते वरच्या बाजूने बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला थोडं यामध्ये बॅटर घालायचं आहे। अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे। पिशवीचे जे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे वरती करायचा आहे आणि हे जे बॅटर आहे ते थोडंसं आपल्याला हाताच्या मदतीने खाली दाबून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला बुडबुडे दिसत असेल ते बुडबुडे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। हे आता आपण त्याच ग्लासमध्ये घालून ठेवणार आहोत। इथे आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आणि जी पिशवीचं पुढचं तोंड आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही कापू शकता आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकल्या सोडल्यानंतर तुम्हाला लगेच पलटायच्या नाही, थोडंसं ते फ्राय झाल्यानंतर आपोआप सुट्ट्या होतात। ही जी एक पद्धत झाली। आता ही दुसरी पद्धत सांगते तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। छोटीशी आलं खिसण्याची खिसणी घ्यायची, 2 ते 3 मिनिटात तेलात अशी सोडून द्यायची, जेणेकरून ती गरम होईल आणि याच्यानंतर याच्यावरती चकली घालून घ्यायची आहे। ती तेलात सोडायची। जेव्हा ही चकली शिजते तेव्हा ही या खिसणीपासून आपोआप सुट्टी होते चकली। ही झाली दुसरी पद्धत, तुम्ही ही सुद्धा ट्राय करू शकता। आता याच्यानंतर तिसरी पद्धत सांगत आहे, ती म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे कुरकुरे असतात त्याचप्रमाणे हे उभट आकाराचं आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली झटपट अशी रेसिपी तयार होते। मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडत आहे तुम्ही त्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती, कारण खूप छान अशी रेसिपी आहे, टेस्टी। उपवासाला तुम्ही बनवू शकता, नाश्त्याला बनवून खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। ही तुम्ही एका सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दही बरोबर खा। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय, टाटा।